नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी खूप आनंदात आहे. भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपच्या लागोपाठ दुसऱ्या आवृत्तीमध्ये अंतिम फेरीत धडक मारून दाखवलेली आहे आणि याला कारण ठरलेली आहे भारताची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. क्रिकेटमध्ये 3 प्रांत असतात, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. तिन्ही प्रांतामध्ये भारतीय संघाने सरस कामगिरी करून दाखवलेली आहे. अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीचा सामना रंगलाय, कारण पहिला उपांत्य फेरीचा सामना अजिबातच रंगलेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवरती हा सामना रंगला, याला महत्त्व आहे. म्हणून मी म्हणतो की वानखेडे स्टेडियमवरती झालेला हा जो दुसरा सामना आहे हा आपल्याला लक्षात राहणार आहे. आणि ह्याच्यासाठी मला वाटतं भारतीय संघाने खूप कष्ट केलेले आहे. पहिल्यांदा म्हणजे नाणेफेक जिंकून इंग्लंडनी पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला, जो अपेक्षित होता. परंतु त्या निर्णयाच्या बाबतीत सूर्यकुमार यादव म्हणत होता की आपण नाणेफेकीच्या बाबतीत नशिबावर अवलंबून राहू शकत नाही. बॅटिंग येऊ देत, बॉलिंग येऊ देत, आपल्याला योग्य कामगिरी करायची धमक ठेवायला लागते. भारतीय संघाने आज ती ठेवलेली आहे. हे म्हणत असताना अभिषेक शर्मा सातत्याने आऊट होतोय, ही अक्षम्य चूक आहे. त्याला चांगला बॉल पडत नाहीये. पहिल्या 6 ओव्हरमध्ये बाहेर 2च फिल्डर असतात. हा नेम धरून झेल त्यांच्याकडेच मारतो. फटके मारताना बॉल निवडण्याची प्रक्रिया चुकवतो. ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सलामीला लागलेलं ग्रहण अजूनही सुटलेलं नाहीये. संजू सॅमसनचा 15 धावांवर असताना हॅरी ब्रुकनी झेल सोडला, जी फार मोठी चूक त्याच्या हातनं घडली. कारण नंतर संजू सॅमसननी आदल्या सामन्याप्रमाणे कडक बॅटिंग केली, सरळ बॅटनी फटके मारले, आखूड टप्प्याच्या बॉलनं मात्र बाहेर भिरकावून दिलं आणि त्याच्यामुळे धावा पटापट वाढत गेल्या. सगळ्या इंग्लंडच्या बॉलरला त्यांनी धारेवरती धरलं आणि त्याला छोटी छोटी साथ ही प्रत्येक भारतीय फलंदाजाची मिळत राहिली. ईशान किशननी थोडं योगदान दिलं. सूर्यकुमार यादव त्या मानाने अपयशी ठरला. खरा चांगला बॅटिंग करून गेला तो शिवम दुबे, कारण संजू सॅमसनच्या अप्रतिम 88-89 धावांनंतर भारतीय संघाला एक ॲक्सिलरेशनची गरज होती. शिवम दुबेला योग्य कौतुक मिळत नाही, हे जे तुमच्या काही जणांचं म्हणणं आहे मलाही पटतं. गेल्या मॅचमध्ये सुद्धा शिवम दुबेनी योग्य वेळी 2 चौकार मारून संजू सॅमसनवरचं प्रेशर कमी केलं होतं, हे आपण विसरायला नाही पाहिजे. आज तो बॅटिंगला आला त्यावेळेला आदिल रशीद खूप चांगली बॉलिंग करत होता. त्याला मारणं भारतीय फलंदाजांना किंचित अवघड जात होतं. 2 ओव्हरमध्ये आदिल रशीदच्या 12च धावा गेलेल्या होत्या. या सगळ्याचा विचार केला तर शिवम दुबेनी नंतर त्याला मारलेले षटकार हे खूप मोठं काम करून गेलेले. तळामध्ये जरी शिवम दुबे हार्दिक पंड्याच्या चुकीच्या कॉलमध्ये धावबाद झाला, निराश होऊन परतला, तरी हार्दिक पंड्यानी त्या चुकीचं प्रायश्चित्त षटकार मारून केलं. तळामध्ये त्यांनी केलेल्या धमाकेदार बॅटिंगमुळे भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. 250 धावा झाल्यानंतर कोणालाही असं वाटेल की 12च्या ॲव्हरेजने धावसंख्येचा पाठलाग करणं ही सोपी गोष्ट नाहीये. पण इंग्लंड संघाने त्याचा प्रयत्न केला हे कबूल करायला लागेल. त्याचं कारण असं आहे, 4 विकेट गेल्यानंतर सुद्धा नंतर ज्या पद्धतीने जेकब बेथेलनी दडपण झुगारून बॅटिंग केली आहे, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण त्याच्या बॅटिंगमध्ये काय म्हणतात तशी ताकद होती, कौशल्य होतं, बेधडकपणा होता आणि त्याचबरोबर शॉर्ट सिलेक्शनसाठी त्यांनी जे बॉल निवडले ते सुद्धा अप्रतिम होते. त्यांनी आणि विल जॅक्सनी इतकी वेगवान भागीदारी केली की 1 सेकंद भारतीय संघाला सुद्धा पोटामध्ये गुरगुर व्हायला लागलेली होती. परंतु पहिला जसा ब्रुक्सचा झेल पकडून अक्षर पटेलनी कलाटणी दिली तसंच घडलं. कारण विल जॅक्सचा जो झेल पकडला अक्षर पटेलनी, तो पकडत असताना त्यांनी पहिले जोरदार प्रयत्न केले. एका हातामध्ये बाउंड्री लाईनपासून काही इंचावरती तो झेल पकडला. मग त्याच्या लक्षात आलं की आपण मैदानाच्या सीमारेषेच्या बाहेर जातोय, तेव्हा त्यांनी प्रसंगावधान ठेवून तो बॉल आत टाकला आणि शिवम दुबेनी झेल पकडला. सगळे भारतीय खेळाडू आनंदाने बेबानून पळत सुटले आणि त्यामुळेच भारतीय संघाला परत एकदा पुनरागमन करता आलं. मी एवढंच म्हणेन, भारतीय संघाच्या आजच्या विजयामध्ये बुमरानी 4 ओव्हरमध्ये टाकलेली अचूक बॉलिंग, दिलेल्या फक्त 31 धावा आणि अक्षर पटेलचे हे जे 2 झेल आहेत हे विसरता येणार नाहीत. मी म्हणेन आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने क्रिकेटच्या 3ही प्रांतामध्ये
योग्य सुधारणा करून दाखवली, म्हणून विजय हाती लागलेला आहे. जेकब बेथेलच्या अप्रतिम शतकाने सुद्धा भारतीय संघाला पराभवाचा धक्का लागला नाही. त्याचं कारण पहिल्यांदा विकेट चांगले हे लक्षात घेऊन 250 धावांचा डोंगर उभारला. नंतर बुमराच्या 4 ओव्हरनी कमाल केली आणि अक्षर पटेलनी पकडलेले 2 झेल हे अविस्मरणीय ठरणार आहे. भारतीय संघाने लागोपाठ दुसऱ्या विश्वचषकामध्ये अंतिम टप्प्यामध्ये जाऊन एक मोठी सातत्यपूर्ण कामगिरीची झलक दिलेली आहे. जर तिन्ही प्रांतामध्ये तुम्ही सुधारणा करून दाखवली तर आता अंतिम टप्प्यातली अडथळा सुद्धा भारतीय संघ पार करायची शक्यता दाट आहे. त्याच उत्साहाने मी आता अहमदाबादकडे जाणार आहे. माझे मुद्दे मी मांडले. भारतीय संघाच्या विजयाला कोण जबाबदार होतं याचं पृथक्करण मी केलं. तुमची मतं काय आहे ते मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल, सकाळ स्पोर्ट्सचं इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या मतांचं आम्हाला मोल आहे. बाय बाय.